हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर बघा, जी आपण क्लासची सिरीज चालू केली होती, फ्री शिवण क्लास, स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवायला शिका, त्या सिरीजचा आपला 33वा दिवस आहे. तर त्यामध्ये बघा, आपण या अगोदरच्या ज्या व्हिडिओमध्ये फोर टक ब्लाऊजची जी स्टिचिंग केली होती, तर आपण फोर टक ब्लाऊजचा जो फ्रंट पार्ट आहे तो टक्स कशा पद्धतीने स्टिच करायचे ते या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं. स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने स्टिचिंग करायची. फ्रंट पार्ट आपण पूर्ण या मागच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलं होतं. हे बघा, अशा पद्धतीने पायपिंग कशी करायची, त्यानंतर आय हुक पट्टी कशा पद्धतीने जॉईन करायची, हे सर्व आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आणि स्टेप बाय स्टेप बघितलं आहे. तर बघा, आता या पुढचा जो व्हिडिओ आहे, जे बाकी राहिलेलं आहे ते आपण आता पुढे कंटिन्यू करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचे. तुमचे जर शोल्डर उतरत असतील त्यासाठी मी काही टिप्स सांगितले आहेत. त्यानंतर तुमची फिटिंगची शिलाई जर सरळ येत नसेल त्यासाठी देखील काही ट्रिक्स सांगितले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला, आपण आता हा व्हिडिओ हे जो ब्लाऊज राहिलाय हा आता कंटिन्यू करू. तर सर्वात अगोदर आपण आता काय करणार आहे, शोल्डर स्टिच करणार आहे, म्हणजे शोल्डर जॉईन करणार आहे. इथं बघा, हा बॅक पार्ट आहे, हा बॅक पार्ट आहे. तर हा सरळ ठेवायचा आहे आपल्याला. त्यानंतर फ्रंट पार्ट घ्यायचा आहे, फ्रंट पार्ट देखील सरळ व सरळ ठेवायचा. तर हा सरळ आहे, सरळ व सरळ असा ठेवून घ्यायचा. बघा, इकडनं इथं उलट सुलट होऊ द्यायचं नाही. लक्षात घ्यायचंय, हा गळा आहे, तो गळ्याच्या साईडनीच गळा आला पाहिजे आणि मोंढ्याच्या साईडनीच मोंढा देखील आला पाहिजे. तर इथं बघा, आता तुम्हाला काय करायचंय, तुमचे शोल्डर जर उतरत असतील तर काय करायचंय, ते इथं बघा, इथं तुम्हाला या बाजूने मोंढ्याच्या साईडने, म्हणजे जिकडून आपली मोंढ्याचा आकार दिलाय तिकडनं अर्धा इंच मार्किंग करायची आणि गळ्याच्या साईडने पाऊण इंच मार्किंग करायची, म्हणजे अशी तिरपी मार्किंग करायची. बघ, इकडनं अर्धा करायची आणि इकडं पाऊण इंच मार्किंग करायची, म्हणजे जे शोल्डर आहे ते तुमचे उतरणार नाही. तर हे बघा, इथं मी आता शोल्डर जॉईन करून घेते. तर इथं पुढे मागे करून मी लॉक देखील करून घेतले. पुन्हा एकदा डबल शिलाई देऊन घ्यायची आपल्याला यावर. हे बघा, अशा पद्धतीने या बाजूने अर्धा इंच आणि गळ्याच्या साईडने आपल्याला पाऊण इंच घ्यायचंय आणि अशी क्रॉस मध्ये शिलाई देऊन घ्यायची. तर हे बघा, एक शिलाई दिली. आता दुसऱ्या बाजूने आपण सरळ आहे, सरळवरती सरळ हा पार्ट ठेवू. आपला गळ्याच्या साईडने आला पाहिजे आणि आर्महोलचा जो भाग आहे, तो आर्महोलचा म्हणजे मोंढ्याचा जो भाग आहे तो मोंढ्याच्या साईडने आला पाहिजे. त्यानंतर बघा, असे एकावर एक हे दोन्ही पार्ट आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचे. इकडे देखील सेम, मोंढ्याच्या साईडने अर्धा इंच आणि गळ्याच्या साईडने पाऊण इंच असं मार्किंग करायचंय. मी तर आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. तिथे मी आता शिलाई देऊन घेते. बघा, लॉक करून घ्यायचं. त्यानंतर आपण डबल शिलाई देऊन घेऊयावर. तर बघा, अशा पद्धतीने आपण शोल्डर जे आहे ते जॉईन करून घेतले. हे बघा, आपण शोल्डर जॉईन करून घेतले. त्यानंतर बघा, आपल्याला आता जी बाही आहे ती जॉईन करायची, पण त्यासाठी अगोदर आपल्याला काय करायचं, ते हे पार्ट आहे दोन्ही पण चेक करायचे. बघा, हे असे ठेवून चेक करायचे. हे बघा, असे ठेवून चेक करायचं. आता जो कमी जास्त असेल, म्हणजे आता हा बघा, आपला बॅक पार्ट थोडासा आपला 2 लाईन इतका जास्त येतोय, तर आपण काय करू, मार्किंग करून कट करून घेऊ. तुम्हाला देखील सारखं करून कट करून घ्यायचंय, कट करणं गरजेचं आहे. इथं बघा, मी आता कट करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने आता हा पार्ट आपण कट केला. आता आपण अशा पद्धतीने ठेवून घेऊ आणि आपल्याला आता बाही जॉईन करायची. तर बाही जॉईन करण्यासाठी आता मी इथं बाही घेतली. अगोदर आपण चेक करून घेऊ कोणत्या साईडची बाही. तर हे बघा, अशा पद्धतीने ठेवून घ्यायची बाही एकावर एक आणि बाहीचा सेंटर काढायचा आहे. आता इथे मी सेंटरवर कट देऊन घेतली. त्यानंतर बघा, आता हा जो खोलगट भाग आहे, मी पुन्हा पुन्हा आणि प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगत असते, हा जो खोलगट भाग आहे हा नेहमी पुढच्या साईडने आला पाहिजे. तर हे बघा, आता हा खोलगट भाग आहे, ही आपलं सरळ आहे, सरळवरती सरळ ठेवू, म्हणजे हा जो खोलगट भाग आहे तो आपला पुढच्या साईडने.
आणि शोल्डरची जी लाईन आहे त्यावरच आपल्याला ही बाही ठेवायची बघा अशा पद्धतीने. आता इथून शोल्डर पासून आपण ही जी बाही आहे ती जॉईन करत घेऊ. इथे मी जॉईन करत घेते. हे बघा अशी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला ही बाही जी आहे ती जॉईन करून घ्यायची. तर बघा बाही आता एक बाजूने जॉईन केली आहे, आपण असं उलट करू आणि उलट बाजूने आपल्याला पुन्हा या बाही जॉईन केली त्यावर पुन्हा डबल टिप देत आणायची. तर इथे मी डबल टिप देत घेते. त्यानंतर बघा आता दुसऱ्या साईडची देखील सेम आपल्याला बाही जॉईन करून घ्यायची. अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊ. तर हे बघा इथे मी अशी व्यवस्थित एकावर एक दोन्ही पाठ ठेवून बाही अशी जॉईन करून घेतली बघा. तर जॉईन केली पुन्हा आपल्याला यावर डबल शिलाई द्यायची दुसऱ्या बाजूने. म्हणजे एक बाजूने दिली आपण, आता ही जी आता दिली आपण यावर पुन्हा डबल देऊन घेऊ. तर बघा अशा पद्धतीने आपण जी बाही ती जॉईन करून घेतली बघा. बाही आपली पूर्ण जॉईन झाली. आता आपण दुसऱ्या बाजूला सेम त्याच पद्धतीने बाही जॉईन करणार आहे, पण त्यासाठी अगोदर आपल्याला काय करायचंय, पार्ट दोन्ही पण एकावर एक ठेवून चेक करायचे बघा. इथे असे हे दोन्ही पार्ट तर मी तुम्हाला दाखवते बघा. असे एकावर एक ठेवून चेक करायचे. आता इथं बघा आता जेवढं एक्स्ट्रा होतंय ते आपण कट करून घेऊ. इथे मी अशी मार्किंग करून घेते आणि हे कट करून घेते. तर बघा असं कट करून घेतलं. त्यानंतर आपण जे आहे ते असं ठेवून घेऊ आणि यावर बाही घेऊ आणि बाही जॉईन करायची. तर अगोदर काय करायचं, अशा पद्धतीने बाही ठेवायची आणि बाहीचा सेंटर काढायचा. हे बघा बाहीचा सेंटर काढायचा म्हणजे सेंटरवर कट देऊन घ्यायचा. तर कट दिला त्यानंतर हा जो खोलगट भाग आहे आता हा पुढच्या साईडने जाईल बघा. ना आता पुढचा पार्ट आहे त्या इकडनं जाईल. तर आता हे सरळ सरळवरती सरळ ठेवायचं असं. इथून आता आपल्याला शोल्डरची जी शिलाई दिली त्यावर हा सेंटर ठेवून बाहीचा आता बाही जॉईन करायला घ्यायची बघा. इथून तर अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन ही बाही आपण अशी जॉईन करून घेऊ. एकावर एक हे दोन्ही पार्ट ठेवायचे. तर बघा अशा पद्धतीने आपण एक साईडची बाही जॉईन करून घेतली. आता आपण उलट करू आणि बघा आता इथून जॉईन केलेली इथून पुन्हा आपण शिलाई देत घेऊ म्हणजे आपल्याला डबल शिलाई द्यायची. तर यावर मी पुन्हा डबल शिलाई देऊन घेते बघा. डबल शिलाई द्यायची. त्यानंतर बघा पुन्हा आपल्याला आता दुसऱ्या साईडची जी बाही ती जॉईन करायची. ते सेम एकावर एक पार्ट ठेवून आपल्याला ही बाही जॉईन करून घ्यायची. हे बघ तर दुसऱ्या साईडची पण बाही आपण जॉईन करून घेतली. आता यावर आपल्याला डबल टिप द्यायची. इथे मी डबल टिप देऊन घेते बघा. तर बघा बाही आपण दुसऱ्या बाजूची जी आहे
ती देखील जॉईन करून घेतली आहे बघा. दोन्ही बाजूच्या ज्या बाही आहेत त्या जॉईन करून घेतल्या. आता आपल्याला काय करायचंय ती म्हणजे फिटिंगची शिलाई द्यायची. तर फिटिंगची शिलाई कशा पद्धतीने द्यायची इथं बघा. हे बघा, आपल्याला आता हे पार्ट जे आहे त्याशी व्यवस्थित एकावर एक दोन्ही ठेवायचे. तर तुम्हाला पुन्हा एक आयडिया सांगते. तर बघा, इथे काय करू, अगोदर आपण हे पार्ट असे सरळ ठेवू बघा. हा देखील सरळ आणि हा देखील सरळ, तसे सरळ सरळ ठेवायचे. हे बघा इथे, आणि इथून आपल्याला किंचित एकदम कोपऱ्याला बघा, किंचित आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. मी आता शिलाई देऊन घेते, किंचित कोपऱ्याला द्यायची आहे. जास्त मोठी द्यायची नाही, किंचित देऊन घ्यायची आपल्याला शिलाई. हे बघा, शिलाई दिली. त्यानंतर आपण काय करू, हा पार्ट उलट करायचा आहे बघा इथे. तर उलट केला. आता आपल्याला इथे फिटिंगची शिलाई द्यायची. तर फिटिंगची शिलाई देण्यासाठी पार्ट बघा, तर उलट बाजूने ठेवू आपण. हे बघा, असा व्यवस्थित अगोदर पार्ट एकावर एक व्यवस्थित सेट करून घ्यायचे. हे बघा असे. बघा, आता इथून आपण फिटिंगची शिलाई देऊन घेणार आहे. इथून मी आता फिटिंगची शिलाई द्यायला सुरुवात करते. तर बघा, फिटिंगची शिलाई देताना आता ही आपली म्हणजे इकडनं आपण बटन लावणार आहे. तर बटन पट्टी तर ही बघा, ही कुठून घ्यायची असते आपल्याला, इथून मोजायची नसते. तर टेप आपल्याला इथून ठेवायचा असतो. हे बघा, इथून इथून मी असा टेप ठेवते. व्यवस्थित जमाने होऊ द्यायचंय ब्लाऊज, ताट ठेवायचं आणि इथूनच टेप ठेवलाय बघा. मी पुन्हा दाखवते, टेप बघून घ्या व्यवस्थित. हे बघा, असा टेप ठेवायचा आणि इथं आता आपल्याला मार्किंग करायची ती म्हणजे 7.25 इंच. तर इथं 7.25 इंचावर मार्किंग केली. त्यानंतर पुन्हा छातीची मार्किंग करायची. तिथून देखील टेप बघा सेम त्याच पद्धतीने ठेवायचा आहे. आपल्याला इथून टेप ठेवायचा नाही, ती पट्टी सोडून द्यायची आणि तिथून शिलाई आहे तिथून आपल्याला टेप ठेवायचा आहे. आता इथून मार्किंग करायची आपल्याला छातीची 9 इंचावर. हे बघा, इथे छातीची 9 इंचावर मार्किंग केली. त्यानंतर बघा, दंड घेरची मार्किंग करायची आपल्याला. इथून असा टेप ठेवायचा आणि दंड घेर आहे 5.25 इंच. तर 5.25 इंचावर दंड घेरची मार्किंग केली. तर आता हे जे मार्किंग आहे ते आपल्याला जो खडू आहे त्याने असे मार्किंग जॉईन करून घ्यायची. बघा, अशी मार्किंग जॉईन केली. आता आपल्याला यावर आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. आता जशी मार्किंग आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. तर बघा, इथे मी आता शिलाई देऊन घेते मार्किंग वर. लॉक करायचा अगोदर इथे. पुन्हा एकदा लॉक करून घेतलं कमरच्या साईडने. तर बघा, अशा पद्धतीने आपण फिटिंगची शिलाई देऊन घेतली. आता काय करायचं, या शिलाई दिली आपण फिटिंगची, त्या बाजूने आपल्याला अर्धा इंच किंवा पाऊण इंचाचा गॅप सोडून पुन्हा एक शिलाई देऊन घ्यायची. तर इथे मी पुन्हा एक शिलाई देऊन घेते. तर बघा, आपण अशी फिटिंगच्या शिलाईच्या बाजूला अजून एक शिलाई देऊन घेतली. आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजून एक देखील शिलाई देऊ शकता. तर मी इथं 2 शिलाई देऊन घेतल्या. त्यानंतर बघा, आता दुसऱ्या साईडला देखील सेम आपण अगोदर काय करू, हे पार्ट बघा असे सरळ ठेवायचे, म्हणजे जो सरळ भाग आहे तो वरती आला पाहिजे. हे बघा, इकडनं देखील सरळ आणि इकडनं देखील सरळ. तर हे बघा, सरळ आलाय. आपण काय करू, अगोदर एकदम काढायला एक लाईन इतकं एकदम काढायला आपल्याला इथे टीप देऊन घ्यायची. इथे एकदम काढायला मी अशी टीप देऊन घेते. बघा, हे बघा, जास्त मध्ये घ्यायचे नाही अंतर, एकदम काढायला द्यायची आपल्याला टीप. तर बघा, अशा आपण एकदम काढायला जी आहे टीप देऊन घेतली. त्यानंतर हा पार्ट जो आहे तो उलट करू आपण. बघा, तो उलट केलाय.
तर बघा इथं आपल्याला आता काय करायचंय, फिटिंगचं जे माप आहे ते इथं टाकायचंय आपल्याला. फिटिंगचं जे मेजरमेंट आहे ते आपण आता इथं टाकू. व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचं. तर बघा इथून आपण आता फिटिंगचं माप टाकणार आहे. आता इथून बघा फिटिंगचं माप कुठं टाकायचं, टेप कसा ठेवायचा. तर बघा इथून आता या पट्टीपासून आपण टेप ठेवणार आहे. बघा इथून आता तिकडनं आपण फिटिंगचं माप टाकताना कसं केलं होतं, जी आपली आय पट्टी आहे किंवा हुक पट्टी सॉरी बटन पट्टी म्हणा, ती पट्टी सोडून आपण जिथून शिलाई आहे तिथून आपण टेप ठेवला होता. पण आता इथून कसं करायचंय आपल्याला, म्हणजे हुक पट्टी म्हणा किंवा काच पट्टी म्हणा, तर तिथून आपल्याला टेप डायरेक्ट जिथून पट्टी आहे, तिथूनच टेप ठेवायचा आहे. मी जसं ठेवते तुम्हाला देखील सेम त्या पद्धतीने ठेवायचं. कमरची मार्किंग करायची, तर कमर किती आपली 7.25 इंच. तर इथं मी कमरची मार्किंग करते 7.25 इंचावर. त्यानंतर छातीची मार्किंग करायची, तर छातीचं मार्किंग किती आहे, 9 इंच आहे. तर छातीचं मार्किंग करायचं आपल्याला 9 इंचावर. इथं मी छातीचं 9 इंचावर मार्किंग करते. त्यानंतर बघा दंडघेर घ्यायचा आहे, तर दंडघेर किती आहे आपला, तर दंडघेर आहे 5.25 इंच. व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आणि इथं 5.25 इंचावर आपण मार्किंग करणार आहे. बघा इथून असं टेप ठेवायचा आणि 5.25 इंचावर मी इथं मार्किंग करते बघा असे. आता ह्या तिन्ही ज्या मार्किंग आहे आपल्याला त्यात जोडून घ्यायचंय. इथं बघा मी अगोदर इथं असं हे जोडून घेते. इकडनं देखील बाहीच्या मार्किंगला जोडून घ्यायचंय बघा. असं आपल्याला हे सर्व मार्किंग जोडून घ्यायची. तीन मार्किंग जोडले. आता ह्याच मार्किंग आपल्याला फिटिंगची शिलाई द्यायची. तर बघा ब्लाऊज असं मी टर्न करते आणि इथून आपल्याला आता फिटिंगची शिलाई द्यायला सुरुवात करायची. तर बघा व्यवस्थित एक एक पार्ट ठेवायचे आणि इथून फिटिंगची शिलाई द्यायला सुरुवात करायची. तर पुन्हा एकदा चेक करून घेते मी, तर बरोबर येते आपलं. तर बघा इथून मी आता फिटिंगची शिलाई द्यायला सुरुवात करते. लॉक करून घ्यायचं. जसं मार्किंग आहे तशीच आपल्याला शिलाई द्यायची. तर बघ आता एक शिलाई आपण देऊन घेतली, पुन्हा यावर आपल्याला त्या बाजूने डबल एक शिलाई द्यायची. म्हणजे अर्धा ते पाव इंचाचा गॅप सोडून आपण पुन्हा एक शिलाई देऊन घेऊ. तर बघ अशा पद्धतीने आपण फिटिंगची जी शिलाई आहे ती देऊन घेतली दोन्ही बाजूने. आता ब्लाऊज मी ओपन करते. हे बघ आता इथं बघा तर फिटिंगची शिलाई ही जी मोंढ्यातली शिलाई आहे, हे बघा इथं तुम्हाला दिसत असेल. आता हा बाहीचा जो डार्क कापड आहे आणि हा थोडा फिकट आहे, कारण हा जो पीस होता हा 2 टोन मध्ये होता, म्हणजे 2 कलर मध्ये होता, डार्क आणि फिकट. तर बघ ते इथं बघा मोंढ्यातली जी शिलाई आहे, एकदम बाहीची जी आपण बाही जॉईन केली एकदम तंतोतंत जुळी आहे, कुठेही कमी जास्त वगैरे नाही. ही पूर्ण फिटिंगची शिलाई तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. हे बघा दुसऱ्या साईडची पण दाखवते. हे बघा दुसऱ्या साईडची देखील आपली फिटिंगची शिलाई बघू शकता तुम्ही. मोंढ्यातली देखील शिलाई बघा. हे बघा अशा पद्धतीने फिटिंगची जी शिलाई आहे ती एकदम तंतोतंत जोडी आहे आणि कुठेही जास्त वगैरे नाही. अशा पद्धतीने आपण जो 4 टक ब्लाऊज आहे तो पूर्ण फिटिंगची शिलाई देऊ. त्यानंतर बाही कशा पद्धतीने जॉईन करायची आणि फिटिंगची शिलाई सरळ येण्यासाठी मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगितल्या होत्या. त्या तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमची देखील जी फिटिंगची शिलाई सेम माझी जशी आली सेम त्याच पद्धतीने येईल. तर बघा अशा पद्धतीने आपला जो 4 टक्स ब्लाऊज आहे तो पूर्ण मी इथं स्टिच केलाय. हे बघा अशा पद्धतीने. आता तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय की हुक कशा पद्धतीने लावायची, आय कशी करायची, त्यानंतर मशीन व आय कशी करायची. तर हे सर्व तुम्हाला सांगितले. तर यामध्ये मी तुम्हाला काय हुक किंवा आय करून किंवा काचा बटन करून दाखवणार नाही, कारण या अगोदरचे जे ब्लाऊज शिवले आपण स्टिचिंग केली त्यामध्ये मी तुम्हाला डिटेल मध्ये दाखवले कशा पद्धतीने आय आणि काचा किंवा बटन कशा पद्धतीने लावायची ते. तर बघा अशा पद्धतीने आपला जो 4 टक ब्लाऊज आहे तो पूर्ण तयार झालाय. बॅक साईड देखील बघू शकता तुम्ही. हा बघा अशा पद्धतीने. त्यानंतर फ्रंट ते बघा पब देखील खूप छान पडलाय. हे बघा इकडे देखील. तर चला
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.